चोर तो चोर वरून शिरजोर या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. म्हणजे स्वतः सगळं काही करून पळून जायचं आणि पुन्हा अचानक 24 तासानंतर प्रगट व्हायचं आणि तो मी नव्हेच आणि हे काही जे काही झालंय हे कोणीतरी काहीतरी घडून आणलंय अशा प्रकारचं भाष्य करणारा एक सरपंच आहे आणि त्याचा पर्दाफाश करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. लोणारमध्ये, बुलढाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये चिखला या गावी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची विटंबना करण्यात आली आणि एका भगिनीचे त्या ठिकाणी कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. समोर जवळपास 100पेक्षा जास्तीचा माप त्या ठिकाणी फोटोमध्ये दिसतोय आणि एका बाजूला त्या ठिकाणी 3 ते 4 महिला त्या ठिकाणी आहेत. म्हणजे असं एक विरोधाभासी चित्र हे प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दिसतंय. कोण काय म्हणतंय काय नाही त्यापेक्षा जे वास्तव डोळ्याला दिसतंय त्यावर तर लोक विश्वास ठेवतील. आणि एका भगिनीची म्हणजे मूळतः त्या गावातील सरपंच आणि त्याचे काही समर्थक हे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध करतात. मूलतः छत्रपती शिवराय हे सर्वांचे होते. ते सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे होते. अगदी त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जातींचे धर्मांचे मावळे त्या ठिकाणी होते आणि हे मावळे स्वराज्यासाठी बलिदान देण्यासाठी स्पर्धा लावत होते. जेव्हा तानाजी मालुसरेच्या मुलाचं लग्न होतं आणि लग्नपत्रिका घेऊन महाराजाकडे गेली त्यावेळेस ज्यावेळी त्या तानाजींना कळालं की आता कोंढाण्याची मोहीम आखली जात आहे आणि आपल्याला ती संधी मिळणार नाही आणि म्हणून त्यानं सांगितलं की आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग आपल्या स्वतः मुलगा असलेला रायबाच. अशा प्रकारचे हे मावळे आहेत. बाजीप्रभू देशपांडेनं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे गडावर पोहोचेपर्यंत ती खिंड खैबर खिंड ज्याला आपण नंतर पावन खिंड असं नाव दिलं ती लढवली आणि प्रसंगी स्वतःचं बलिदान दिलं. परंतु म्हणजे लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे हा विचार हा बाजीप्रभू देशपांडेने मांडला. महाराजाच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम सैन्य सुद्धा होतं आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी स्वराज्याशी इमान राखलेलं आहे. महाराजांनी सुद्धा त्यांची तेवढीच काळजी घेतलेली आहे. म्हणजे जशी हिंदूंना प्रार्थना स्थळं आहेत तसं मुस्लिमांना नमाज पढण्यासाठी महाराजांनी त्या ठिकाणी मशिदी स्थापन केली. अशा प्रकारच्या या शूरवीराचं या ठिकाणी स्मारक हे त्या गावात होणार होतं. एका भगिनीने पुढाकार घेतला आणि तिथल्याच गावकऱ्यांनी विरोध केला. बाजूच्याच पोलीस स्टेशनला FIR फाटला गेला आणि मग पोलीस स्टेशननं तहसीलदाराला पत्र दिलं की तो हटवावा आम्ही त्याला संरक्षण देऊ. आता बरोबर आहे ते गृह विभाग आहे, महसूल विभाग आहे आणि जरी या स्मारकाला परवानग्या घेतल्या नसल्या त्या गावातल्या किती घरांनी बांधकामाच्या परवानग्या घेतल्या, त्या सरपंचाच्या घराच्या बांधकामाची परवानगी आहे का? मग हे कुठल्या तोंडानं या ठिकाणी विरोध करतायत? महाराजाच्या स्मारकाला विरोध करण्याचं कारणच नाही ना. आणि सांगतात की आम्ही शिवरायांचे मावळे आहेत, अमुक आहे धमुक आहे. शिवरायांच्या मावळे हे महिलांवर या लेवलला उतरतील का? साधं सरळ गणित आहे. आणि एवढे प्रकार घडल्यानंतर त्या ठिकाणी हा सरपंच त्या ठिकाणी पळून जातो, गायब होतो. मग गावात थोडी धडपड सुरू होते आणि जे संबंधित दोषी आहेत त्यांना उचलण्याचा प्रयत्न होतो. हा सरपंच त्या ठिकाणी 1 दिवसानंतर मीडियासमोर येतो, तोही दुसऱ्याच गावातून, त्या गावातून नाही. आणि आल्यानंतर तो इतके गंभीर आरोप करतो की आपण कल्पनाच करू शकत नाही. तो असं म्हणतो की हे कट कारस्थान आहे, हा पूर्वनियोजित कट आहे, गावाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे आणि या सरपंचाला कोणीतरी ही स्क्रिप्ट दिलेली असते आणि तो स्क्रिप्ट उत्तमपणे बजावण्याचं काम करतो. कारण तो जो पोपटासारखा बोलतोय त्यावरून हे सगळं लक्षात येते आणि समोर चिठ्ठी आहे त्याच्यात तो बघून वाचतोय, ते मागं पुढं सुद्धा होते आणि तो इतके गंभीर आरोप करतो की त्या महिलेनंच तिचे कपडे फाडले की काय असंही बोलतोय तो. पहा म्हणजे किती विचित्र प्राणी आहे तो. इतकंच नाही तर तो पुढे असं म्हणतो की या महिलेच्या भावानं माझ्या घरी आले
माझे त्या ठिकाणी 2,00,000 रुपये कॅश नेले, जबरी चोरी केली. हे चोरी करणारे लोक वाटतात का हो? पण इतकंच नाही, 10 तोळे सोनं नेलं. आता हे 10 तोळे सोनं आणि हे जे 2,00,000 आहेत, हा बनाव कुणी रचला? हा बनाव रचणाऱ्यावर आणि याच्या मागच्या शकुन्यांवर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सरपंचाला काय अधिकार आहेत हेच त्या सरपंचाला कळलं नाही. हे महसूल विभागाचे आणि गृह विभागाचे अधिकारी याला दिलेत का हो? आणि याला गावात मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला? कपडे फाडण्याचा या लोकांना अधिकार कोणी दिला? कोणी कपडे फाडले त्या महिलांचे? कुठली महिला स्वतःची कपडे फाडून घेते? आणि ती जीवाच्या आकांताने त्या ठिकाणी पळत आहे. त्या व्हिडिओमध्ये अश्लील शिव्या दिलेल्या आहेत. त्या कुणाच्या आहेत? तो आवाज कुणाचा आहे? हे सुद्धा खात्यानं त्या ठिकाणी तपासलं पाहिजे. आणि सगळ्यात गंभीर घटना, सगळ्यात मोठी घटना म्हणजे त्या ठिकाणी पोलीस सुद्धा उपस्थित आहेत काही. ते सुद्धा त्या ठिकाणी शोधलं गेलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला काही मॉब पुन्हा या घटनेच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला मोर्चा काढतो आणि तिथं सांगतात, म्हणजे पोलीस स्टेशनला जमाव जातो आणि ते म्हणतात की त्या महिलेनेच केलेलं आहे, तिला लिडरशिपने पुढे आणायचे आहे. अहो, तिने महाराजाचं स्मारक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि गृह विभागानं जर काही वाटत असेल तर तिच्यावर गुन्हे दाखल करावेत किंवा रीतसर ती प्रतिमा काढून घ्यावी. परंतु या लोकांना अधिकार कुणी दिले? कुणी दिले हे अधिकार? आणि हे कुठली भाषा बोलत आहे? हे सगळं तपासलं गेलं पाहिजे. आणि हा सरपंच समोर येऊन म्हणतो की अगोदर सत्य जाणून घ्या. अरे, तू सत्य कुठल्या तोंडानं सांगतो? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण तुला सत्य सांगण्याचा अधिकार नाही. तू स्वतः पाय लावून पळून गेलेला आहे आणि सगळं घडल्यानंतर प्रगट झालेला आहे. तुला कोणतरी स्क्रिप्ट दिलेलं आहे आणि तू सांगतो की हा पूर्वनियोजित कट आहे. छत्रपती शिवरायांचं स्मारक उभारणं हा कट होऊ शकतो का? कुठल्या अँगल हा कट असू शकतो? आणि तो सांगतो की आम्ही अशा प्रकारचं मागच्या शिवजयंतीला हे केलं, ते केलं. अरे, चांगली गोष्ट आहे ना, शिवाजी महाराज सर्वांचे आहेत. परंतु तुम्ही एका माता भगिनींवर हा प्रसंग का आणला? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी गंभीर घटना, तुम्ही सांगताय की माझे 2,00,000 गेले, माझे 10 तोळे सोनं गेलं. तर 2,00,000 गेले आणि 10 तोळे सोनं गेलं, ज्या क्षणी गेलं त्या क्षणी जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची ना. कशाला आरोप करताय तो? म्हणजे एक वेगळ्या दिशेनं नेण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी आहे. संतोष देशमुख यांचा जो खून झाला होता त्यावेळेस संतोष देशमुखांना प्रचंड 2 तास मारहाण करण्यात आली होती. तोंडावर लघुशंका करण्यात आली होती. इतका मार की राक्षस सुद्धा मरणार नाहीत, बेजर मारहाण करण्यात आली. आणि या घटनेचं या ठिकाणी विरोध करण्याऐवजी समर्थन म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ज्या मोर्चाला 2,000 ते 3,000 लोक हे क्रांती चौकामध्ये जमले होते. लाजा वाटला पाहिजेत. आपण गुन्हेगाराचं किती समर्थन करतोय, किमान त्याचा तरी विचार केला पाहिजे. इकडं एका बाजूला महादेव मुंडेची हत्या होऊन 2 वर्ष उलटलेली आहेत. आता तपासाला कुठं गती आलेली आहे, तर त्या महादेव मुंडेचा मुलगा क्लासेसला जातोय तर त्याला मारहाण होते. ही किती गंभीर घटना आहे. म्हणजे याचा सिक्वेन्स पहा कसा आहे तो. तर त्यामुळं या वाईट प्रवृत्तीवर, खोटं नाटक करणाऱ्या प्रवृत्तीवर आणि यांना कोणाचा राजकीय वरदहस्त असेल, प्रशासकीय वरदहस्त असेल, यांच्या सखोल तपासण्या झाल्या पाहिजे. जे कोणी दोषी असतील, मग ते मराठा असोत, मग ते वंजारी असोत, मग आणि कोणी असो, जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि हे घाणेरडे जे आरोप होत आहेत की कोणी माझे 2,00,000 नेले, 10 तोळे सोनं आणि हा कट आहे, हे कारस्थान आहे, हा बनाव आहे, हे षडयंत्र आहे, तर अशा सरपंचाचं पद त्या ठिकाणी त्याला पदभ्रष्ट केलं पाहिजे. तो असं म्हणतो, काही लोक असं म्हणाले तिथले की आता की आमच्या लहान मुलांना घेऊन गेलं. लहान मुलं 18 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलांवर कुठलाही गुन्हा नोंद होत नाही याची कल्पना यांना नाही का? किंवा त्यांना सुधारणात जावं लागेल. परंतु तिथं फुटेज आहे ना, फुटेजनुसार पोलीस कारवाई करतील ना. किमान गृह खात्यावर तरी विश्वास ठेवा. का तुम्ही जज म्हणून राहिले? तर हा गंभीर प्रकार आहे आणि म्हणून यातील वास्तव समोर येऊन दोषीवर कारवाई झालीच पाहिजे.